सेवक इतके नागपूरच्या वतीने आज हप्तेवारी चर्चा बैठक बाबाच्या निवासस्थानी चालू आहे। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महान देवी बाबा ज्योतिर्जी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच इथे उपस्थित ज्येष्ठ सेवक व सेविकगण सर्वांना माझा नमस्कार। मी 15 दिवसा अगोदरचा एक अनुभव सांगते की भगवंत शब्द कसा पकडते। आता आम्ही एका सेवक संमेलन मध्ये गेलो आणि त्यावेळेस म्हणजे एक अनेकवाला मुलगा होता माझ्यासोबत। आम्ही सेवक संमेलन मध्ये गेलो, सेवक संमेलन वगैरे झालं आणि तिथून परत निघालो। तर परत निघताना काय झालं की एक पांढरीला भेटला। ऍक्च्युली तो माझ्यासोबत जो होता त्याला स्मोकिंगचा म्हणजे छंद होता, तर त्यांनी पांढरीलावर थांबवलं आणि त्याने सिगरेट घेतली आणि त्या पांढरीवाल्याला माचीस मागितली। माचीस मागितल्यावर त्याने माचीस दिली त्या पांढरीवाल्याने नवीन, आणि त्याच्यानंतर पाठीमागे गेला तो बसाले, तर तिथं पण एक नवीन माचीस होती, ते पण गेलो त्याच्यासोबत। तर त्या माझ्या देवाच्या अगोदर काय झालं, पाणी येत होता आणि ते माझी जो गाडी आहे त्या गाडीमध्ये कसं पाणी जाते, तर सीट ओली होते। मी त्या गाडीला त्या छावणीमध्ये पार्क करायची प्रयत्न करत होतो। तो काय म्हणत होता की म्हणे नाही, म्हणे आम्हीच आपल्या गाडीने ठेवतो, तू कशाला ठेवून राहिला भाऊ, नाही का। तर असं म्हणजे मनामध्ये काही विचार आला त्याच्याबद्दल, नाही का, चला ठीक आहे। बट त्याच्या नंतर मागं गेलो, माझा जो मित्र होता त्याने काय केलं की ते जो माचीस होती, साला बोले गाडी लगानी दी आपल्या इसने, ते गाडी त्यांनी काय केलं, 2 माचीस होते तिथे नवीन। त्या माचीसला काय केलं, एक पांढरीवाल्याने दिली होती आणि एक ऑलरेडी होती तिथे। तर त्या माचीसला काय केलं त्यांनी, त्याचं काम झाल्यावर ते माचीस असे एक उघडली, त्या पूर्ण माचीस मध्ये टाकून दिली, ते जळलेल्या गाड्या त्या डब्बीमध्ये भरून दिल्या। दुसरी माचीस तशीच केली, त्या पांढरीवाल्याने परत देऊन दिली। तर म्हणजे हे सर्वात मोठी चूक होती। मी त्याला म्हटलं, म्हणजे ऍक्च्युअली मी पण त्याला म्हटलं हा अच्छा ठीक आहे। बट त्याच्यानंतर काय झालं की मी म्हटलं एक काम कर, तू गाडी चालव। त्याच्या हातात गाडी दिली, त्याने फक्त रोडवर घेतली गाडी, रोडवर घेतली। मी सर्वात पहिले अगोदर त्याला गाडी चालवायच्या अगोदर माझ्या तोंडातून काय शब्द निघले माहिती का, मी म्हणलं यार तुला हे गलत की आपण नाही घेऊला। मग त्याच्यानंतर त्याला गाडी दिली मी आणि त्यांनी चालू केली। फक्त त्यांनी गाडी रोडावर घेतली, मी बसलो, बस ते गाडी सीधी उतरून साल्यानी खाली आली, तोही पडला, मी पडलो त्या पांढरीवाल्या सामने, नाही का। मी त्याला तेव्हाच म्हणलं, त्या पांढरीवाल्यानं म्हणलं म्हणजे हे भगवंताची म्हणजे मार होय म्हणलं, नाही का आपण पडलो म्हणलं। परंतु म्हणलं तो जेव्हा ते माझीच पाहिजे म्हणलं कोणा कस्टमरला देईन म्हणलं, तेव्हा आणखीन नाही का तो आपल्याला क्वेश्चन म्हणलं का आणखीन एक वेळेस पडल्या पाहिजे हे लोक, नाही का। तेव्हाच कुठेतरी भगवंताला शब्द पकडले आणि मी जरीपटका चौकापर्यंत आलो आणि त्या जरीपटका चौकामध्ये एका बाईकवाल्याने अशी ठोकर मारली मला की 4 पोलीसवाल्याने उचललं मला। ते हात आत्ता बसलाय माझ्यावाला आणि पायाला पण असं लागलं होतं। तर म्हणायचा उद्देश हेच आहे की कोणालाही असं म्हणजे नुकसान करून साल्यानी नको चाला। आणि शब्द कसा पकडते भगवंत, मी त्या ठिकाणी शब्द दिला होता की भगवंत आणखीन आपल्याला कुठं कुठं शिक्षा देईल, आणखीन तो पांढरीवाला म्हणून माझीच पाहिल्यावर की हा आणखीन पडत नाही का। तर खरंच मी पडलो, आणखीन म्हणजे शब्दाने परमेश्वर म्हणजे भगवंत शब्द कसा पकडते, हा आजचा सिद्धांत होता आणि हा माझा अनुभव होता। एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। सर्व सेवकांना माझ्या नमस्कार।